असं झालं की यानंतर 7 ऑगस्ट 2024 जे परिपत्रक आहे या 7 ऑगस्टच्या परिपत्रकामध्ये पुन्हा या मार्गाचा उल्लेख झाल्यामुळे खरं तर आणखी एक संभ्रमाची अवस्था ही तयार झाली. परंतु यामध्ये जसं आमदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बागायती क्षेत्रातून हा औद्योगिक द्रुतगती महामार्ग जाणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतो. हा तुम्हाला पहिला शब्द. दुसरा फार महत्वाचा भाग असा आहे की अनेक जण सांगतात विकास झाला पाहिजे किंवा विकासाच्या दृष्टीनं जेव्हा या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा या संदर्भातल्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याच वेळी अधिकाऱ्यांच्या बैठकीतही मी दुसरा विरोध नोंदवला. खरं तर तो म्हणजे असा महामार्ग जेव्हा होतो तेव्हा त्याला ऍक्सेस कंट्रोल रोड जो म्हणतात आपल्या आंदोलनाला यामध्ये याचाही विरोध आपण केला पाहिजे बाळासाहेब. कारण ऍक्सेस कंट्रोल रोड खूप मोठं उदाहरण आहे. पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग हा महामार्ग झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांचा जिथून रस्ता गेला गावांचा विकास त्याचं भलं होण्याच्या दृष्टीने कुठलीही गोष्ट घडत नाही. त्यामुळे ऍक्सेस कंट्रोल रोडला आपला हा दुसरा विरोध. मगाशी दीपक शेठने सांगितलं रेल्वेचा विषय. या रेल्वेच्या संदर्भामध्ये आपण अगदी कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत गेलो होतो. परंतु जीएमआरटीने त्यांच्या टेक्निकल गोष्टींनी ऐन वेळी खरं तर या प्रोजेक्टमध्ये खोडा घातल्याची काही माहिती ही समोर आलेली आहे. पुढच्या अधिवेशनामध्ये त्याचाही समाचार हा नक्की आपण घेणार आहोत. पण ज्या देशाला खरं तर इंधन आयात करावं लागतं आपण डिझेल पेट्रोल आयात करतो असं असताना जिथं रेल्वे मार्ग व्हायला पाहिजेत तिथं शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सुसाट रस्ते बनवण्याची जी एक स्पर्धा सुरू झालेली आहे याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचं लेकरू म्हणून आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. म्हणजे आता या ज्या सगळे प्रकल्प ज्याच्यात इतक्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत खरं तर काय याच्यामध्ये एक रस्ता आहे विरार अलिबाग कॉरिडॉर. या विरार अलिबाग कॉरिडॉरचा मावरिश 1 किलोमीटरसाठीचा खर्च 273 कोटी. मगाशी कोणीतरी म्हणालं मोठ्या ठेकेदारांची चंगळ आहे. जे चांद्रयान पाठवलं ना त्या चांद्रयानाचा खर्च या 273 कोटी 1 किलोमीटरच्या खर्चापेक्षा कमी आहे. आणि मग यात आमची नांदी घरं मोडून आमच्या बागायती शेती घेऊन नेमकं कोणाचं भलं होतंय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शब्द देत त्याचबरोबरीनं तुमची पुढची मागणी आहे यामध्ये या परिसरातल्या ज्या बागायती जमिनी आहेत त्यांच्या सातबारावर अजूनही जिरायती नोंदी आहेत. नायब तहसीलदार आले मॅडम माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ आपण या संदर्भातला एक कॅम्प अरेंज करावा आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करायला सुरुवात करावी. जेवढ्या बागायती शेती असतील त्याच्या जिरायती नोंदी असतील त्या नोंदी बदलण्याचा जो कॅम्प आहे हा आपण लवकरात लवकर सुरू करा जेणेकरून एका मागणीचा आपण जागेवर सोक्षमोक्ष लावू शकतो. आणि या पुढच्या काळात सुद्धा खरं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ शिल्लक आहे. कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते. त्यामुळं MSRDCचं जे काही आहे आज महाराष्ट्रभर फिरतं. हे महाराष्ट्रभर फिरत असताना जरी महायुती महाविकास आघाडी हा जरी वाद नसला तरी जी एक राजकीय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या समोर मांडणं तुमच्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे. आज महाराष्ट्रभर फिरतो. आतापर्यंत जवळपास 36 विधानसभा मतदारसंघातून फिरून झालेलं आहे. एकूण महाराष्ट्राचा कल पाहता महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून मी तुम्हाला हा शब्द देतो येणारं सरकार महाविकास आघाडीचंच असणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतले आपण आहोत शिवजन्मभूमीतले आपण आहोत. शिवाजी महाराजांचा एक फार महत्वाचा आदर्श आहे की नांदी घरं मोडून राज्य उभी राहत नाही. आणि त्याच पद्धतीनं येणारं सरकार बदलल्यानंतर जो तुमची पुढची मागणी आहे एक तर ही अधिसूचना रद्द होईल नाहीतर याचा जो पर्यायी मार्ग आहे पण पर्यायी मार्ग निघत असताना सुद्धा कारण जरी मी आता राजुरीमध्ये बोलत असलो तरी मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. त्या पलीकडे पाबळ असेल गडाचीवाडी असेल चाकण असेल जिथून हा महामार्ग येतो या सगळ्या महामार्गावरच्या सगळ्या बाधितांचा विचार करणं या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य. तेव्हा सरकार आल्यानंतर या सगळ्या भूमिपुत्रांना सगळ्या बाधितांना विश्वासात घेऊनच त्याची अलाइनमेंट आखली जाईल
हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. मगाशी चेअरमन साहेबांनी जो उल्लेख केला या पद्धतीने परवाही ओतूरमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आले होते आणि जाताना आम्ही गाडीत असताना पवार साहेबांनी शेळके सर तुम्ही सगळ्यांनी दोनदा पवार साहेबांची या संदर्भात भेट घेतली आणि पवार साहेबांनी यामध्ये अत्यंत जातीनं चौकशी केली की नक्की म्हणणं काय आहे आणि यामध्ये काय सुधारणा करता येईल. त्या पद्धतीनं प्रोजेक्ट होत असताना केवळ रस्ता होणं याला आपण इथून पुढे प्रोजेक्ट म्हणायचं नाही. मी फार जबाबदारीने बोलतो कारण जीएमआरसी सारखा एक प्रोजेक्ट आपल्या तालुक्यात आला. आजपर्यंत आपण म्हणतो देशाला भूषणावर प्रोजेक्ट आहे. माझं सगळ्यांशी सहमत आहे की हो देशाला भूषणावर प्रोजेक्ट आहे, पण या तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून नक्कीच माझा प्रश्न हा निर्माण होतो की देशाला भूषणावर प्रोजेक्ट आम्ही तालुक्यात घेत असताना नेमकं त्याच्या कॉम्पन्सेशन मध्ये तालुक्याला काय मिळालं. हा प्रश्न फार गरजेचा आहे की देशाला भूषणावर प्रोजेक्ट आहे. एकूण प्रोजेक्टची कॉस्ट आहे 1296 कोटी, पण 1296 कोटीचा प्रोजेक्ट हा देशाला भूषणावर असणारा प्रोजेक्ट आम्हाला अभिमान आहे त्या प्रोजेक्टचा. पण हा प्रोजेक्ट आम्ही अंगावर घेत असताना आम्हाला नेमकं त्याच्या मोबदल्यात काय मिळालं. जमिनीतून रस्ता जातो तेव्हा रस्त्याच्या जमिनीचा मोबदला मिळतो, पण विकासाचा बॅकलॉग आणि त्याचा मोबदला हा प्रोजेक्टचा मोबदला असतो. तो मोबदला घेतल्याशिवाय तालुक्याचं भलं करून घेतल्याशिवाय या द्रुतगती महामार्गाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळू देणार नाही. हा मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मी आपल्याला विनंती करतो जी आमदार साहेबांनी केली. मी त्यांच्या विनंतीला